श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंकजाशा, कमळापते कमळपात्राक्षा, अगुण रूपा गुण सर्वेशा, मादशा रघुत्तमा। हे कमळमित्र कुळभूषणा, रावणातकार गुणनंदना, पुढे बोलवी ग्रंथरचना, जेणे श्रोतया सुख वाटे। मागिले अध्यायी कथा सुरस, काळिका देवी मच्छिंद्रास, प्रसन्न होनी वरदानास, साबर विद्या तुली। तेथोनी आला हरेश्वरासी, गदा तीर्थ स्नान उद्देशी, स्नान करोनी पर्वतासी, प्रदक्षिणा आरंभिली। सेवेचे येता मच्छिंद्रनाथ, तो वीरभद्र पातला स्नान तेथ। मानवेशी जोगी कृत्य, त्रिशूळ डमरू धनुष्यादी, शैली शिंगी नाद अद्भुत। नाद नोहे तो आगम व्यक्त, साधक हिताचा स्वार्थ अर्थ, परिणाम सुचवी। अहो तो शृंगी नोहे देवता, साधक जनाचे काम दुहिता। पूर्ण करावया परिणामार्था, बोधारवी प्रवेश तो। रज तम सत्व तृतीय गुण, महामारक अति कठीण। ते त्रिवर्ग करीती खडतरपण, ऐक्य केला त्रिशूळ तो। या परी आगम निगम बीजे, सार व्यक्त तेज पुंजे। तयाची पंतिका दावी करा बुंजे, विशाळ डमरू विराजला। सगुण कथा सप्तधातू, गुणी भरिला गुणातीतू। नवरंग रसात झाला व्यक्तू, हरिगुणाची भक्तू होईल का। काम क्रोध षडगुण विकार, सत्वस्थाचे शत्रू अनिवार। तया जिंकिता विवेक फार, शरगांडीव विराजले। अहो नर नोये हे जाण युक्ती, कामक्रोधा ते देत मुक्ती। गांडीव नोहे ते विषय भक्ती, ज्ञानशरी विराजले। अगाशर न म्हणू ते ज्ञान दिवटी, अज्ञान तमाचे द्वंद्व निवेटी। अलक्षण संधान पूर्ण कोटी, भेदाभेद सर्वथा। ऐसा महाराज प्रताप रुद्र, द्वंद्वलेश नसे मनी वीरभद्र। अज्ञात मीचा महाचंद्र, मच्छिंद्रा ते भेटला। मच्छिंद्र करून येतसे स्नान, वीरभद्र येतसे स्नाना लागून। तो मागे मच्छिंद्रा ते पाहून, उभा केला हटकोनी। करोनी उभे नमना नमन, म्हणे स्वामी तुम्ही कोण। एरू म्हणे मच्छिंद्र अभिधान, निज देहा मिरवितसे। एरू म्हणे कवनपंथी, अभ्यास मिरविता जगाप्रती। एरू म्हणे जोगी नीती, नाथपंथी मिरवितो। एरू म्हणे कोण दर्शन, मच्छिंद्र म्हणे जोगी महिमान। शैली कथा मुद्रा भूषण, निजंगी मिरवितसे। वीरभद्र म्हणे मुद्रा सान, न घालिता फाडिले कान। एरू म्हणे गुरु प्रसादे करुण, मंथनी निर्मिला हा एक। वीरभद्र म्हणे काय पाखंड, व्यर्थीचे उगले वाढवणी बंड। जगा माझे मिरविता काळे तोंड, योग्यायोग्य दिसेना। तरी आता योग द्रुमा, मुद्रा सोडी या नसती उत्तमा। नाही तरी शिक्षा पावसी नेमा, ठाई ठाई महाराजा। अगा तू तव गुरु ऐसा कोण, वेदविधीच्या प्राज्ञे करून। पूर्ण आगळीक पंथ निर्मुन, जगा माझे मिरवितो। अगा स्वबुद्धी तर्क करून, भलतेची मत करी स्थापन। तो प्राज्ञिक नोहे मूर्खाहून, शतमूर्ख म्हणावा। ऐसी एकता भद्र गोष्टी, मच्छिंद्र संतप्त झाल्या पोटी। म्हणे मशका खोटी, वल्गना करीसी अपार। अरे शतमूर्खाहुनी मूर्ख, म्हणून बोलसी दुःखदायक। पर आत्मा शोभवुनी पातक, भार वाहिला निजमौळी। अरे आत्मा शोभता पराचा, पाप भार होत ब्रह्मांडीचा। तस्मात तव गुरु कैचा, तुझा गुरु विलोकी। अरे नष्टा दुर्जना अधमा, तव दर्शने स्नान करणे आम्हा। आता उगाची जाई आपुल्या कासा, शिक्षा पावसील मम हस्ते। ऐशा परी मच्छिंद्रनाथाचे भाषण, एकता वीरभद्राचे शोभले मन। म्हणे भ्रष्टा तुझा प्राण, आताची घेईन एकाळी। मग करी कवळोनी सायकास, सत्वर रगडोनी गुण। निर्वाण अर्धचंद्रबाण, तृष्णेरातून काढिला। ते पाहुनी मच्छिंद्रनाथ, म्हणे पतित झालासी उन्मत। अरे उद्धटा आपले अहित, जना माझे मिरविसी। अरे सायकास सिद्ध करून, सोंग दाविसी मज लागून। परी हे बर्वे नोहे मरण, एकाळी पावसी। अरे ऐसे सोंग मज कारण, कित्येक झाले अवलाकून।
बहुरूप्याचे खडतरपण शुरत्वरणी मिरविना. की अजाकंठीचे लवस्तन परी नातुडे त्यात दुग्धपान. तेवी तू दाखविसी हावभाव करून परिशैनी कशी न होशील की. वीरभद्र म्हणे मूर्खा एक तू ते दावीन यमलोक. तव आयुष्य सरले सकळीक म्हणून येथे आलासी. तरी मी तू ते काळ यक्ष प्रगट झालो आहे प्रत्यक्ष. तरी तव गुरु प्रताप दक्ष कैसा आहे पाहू दे. मच्छिंद्र म्हणे मशकासाठी मेरू मिळवील काय नगाची खोटी. की मही क्षीराब्दी घेऊन नरोटी भीक मागेल पोटाते. मूर्खा एके वचनार्थ मम गुरुचा मौळी वरदहस्त. तेने होतसे शरणागत मानव दानव देवादी. तेथे अर्भ का तुझा पाड किमर्थ आधी मिरवितसे कोड. महासविता तप्त उजेड खादोत्तात मिरवेना. वीरभद्र म्हणे तू काय करीसी मरण काळी फाटा फुटला तुझसी. आता शनीची भूमी पाशे नवतासे ऐसे करीन. अरे तव ग्रीविते काळपाश आधीच पावले आयुष्य नाश. मनोनी मूर्खा तू ते हौस ये वादास पुरलासी. ऐसे म्हणून वीरभद्राने गुणी साजिले अश्रविंदान. म्हणे भ्रष्टा सावधान साममंत्र जल्पिका. मच्छिंद्र म्हणे राममंत्र तू ते वाटला पवित्र. परी तेनेची सुखी पंचवक्त्र दुःखलेशी मुकलासे. अरे राममंत्रे वाल्या तरला ते नाम तारील आताची मजला. परी सावध तू होई का वाहिला राममंत्रा वेगळा. ऐसे म्हणून कक्षे झोळी विलोकोणी भस्म करी कवळी. मग शस्त्राश्री तेने काळी वज्रस्थापना जल्पतसे. पूर्ण प्रयोग घालून घाटी भोवती फिरवी भस्मची मोठी. तेने करुणी वज्रदाटी दाही दिशा मिरवितसे. आणि करी कवळोनी भस्म यासी विलोकी योग द्रुम्न. तो वीरभद्र सायके परम निर्वाण बाण सोडिला. तो बाण येता किंकाटत दृष्टी पाहे मच्छिंद्रनाथ. मग आपल्या मानी मनात बाण आहे सतृष्णा सम. ऐसे म्हणून स्तब्ध दृष्टी उभी करी कवळोनी भस्मची मोठी. तो बाण नभा पोटी संचारोनी उतरतसे. मच्छिंद्रनाथा ते लक्षण खाली उतरतसे घ्यावया प्राण. तोंब संबळ बळे वज्र येऊन प्रहारा करीते पै झाले. तरी ते वज्र वरिष्ठ आदळताची बाण झाला पिष्ट. ते पाहून वीरभद्र वरिष्ठ परमचित्ती शोभला. मग शक्ती अश्र दैदिप्यमान योजिता झाला रुद्रनंदन. सज्ज करुनी सायक संधान साधुनिया पेरिला. सवेची काढूनी दुसरा बाण नागास्र तयावरी स्थापून. तोही चुंबित पावला गगन पाठोपाठ शक्तीच्या. परी ती शक्ती बलाढ्य बहुत स्वर्गी मिरवे शब्द करीत. एकता शब्द भयभीत सकळ मही झाली असे. दिग्गज पळती रानोरान शेष न ठेवी आपुली मान. वराह पाहुनी अति निर्वाण दंताने मही सरसावी. कुर्म करीतसे सबळ पुष्टी पाहू पातले देव विमान दाटी. तेही पाहुनी कपाट पोटा संचारुनी पळताती. देव विमाने हडबड पाहुनी उड्डांगण पळती पाड. सोडूनी आपले कार्य उघड नमा माझे सरळले. देव मानव यक्ष दैत्य मनती पावला प्रलय मृत्यू. ही शक्ती नोहे प्रलय समस्त मही बुडवील वाटतसे. सबळ बलिष्ठ ती मही कापत तेने नगड्याची खांचणी होत. मायेलेके चुकुनी निश्चित रोदन करती हंबरडे. सहस्र विजूचा कडकडाट दावनी शब्द निवार लोट. नभो मंडळ पाहुनी नीट शक्ती भेदिली वज्राते. तेने वज्र तीक्षीण होऊनी पडले गगनाहुनी. पुढे मच्छिंद्रनाथाचा लक्षुनी प्राण हरावया येतसे. यावरी नागाश्र निशस्त्र हे पाहुनी मच्छिंद्रनाथ. तुरे कवळुनी भस्मची मुठीत रुद्राश्र पेरितसे. त्या सवेत योजुनी खगेंद्र श्रात पाठोपाठी पेरित. परी रुद्राश्र झाले व्यक्त रुद्र एकादशी प्रतापी. एकादश रुद्र चुंडामणी शक्ती ते तल्लीन करी कवळोनी. तेने हस्तपाद मर्दनी क्षीण होनी पडिले. शक्ती पडता खचुनी मही रुद्र मिरविले अदृश्य देही.
एरीकडे खगेंद्र ही अश्रा भक्षितसे. तेने नागाश्र त्वरित अदृश्य झाले युद्धरहित. यावरी अश्र विनातासूत तेही झाले अदृश्य. यावरी वीरभद्र प्रताप तरणी वाताश्र पेरिता झाला गगनी. ते मच्छिंद्रनाथ विलोकोनी पर्वताश्र सोडितसे. तेने कोडिला अवघा वात मग वज्राश्र पेरी महारुद्रसूत. तेने करुणी चूर्ण पर्वत अदृश्यपणे मिरावला. या परी प्रतापी वीरभद्र त्वरित प्रेरिता झाला अग्नाश्र. ते पाहून मच्छिंद्रनाथ जलदाश्र पेरितसे. तेने सकळ अग्नी विजवून करीते झाले अदृश्य गमन. यावरी वीरभद्र कामाश्र सोडून कामव्यथा युजितसे. त्यावरी विरक्तनाथ मच्छिंद्र पेरिता झाला रत्याश्र. तेने करुणी काम पळत सुख पावला रती संगे. यावरी वीरभद्र दक्ष पेरिता झाला मोहोरगाश्र. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ संजीवनी पेरितसे. वीरभद्र तो वैश्वानर पेरिता झाला दानवाश्र. मच्छिंद्रनाथ ती तत्पर देवाश्र पेरितसे. मग अश्रेती बळवंत देव दानव प्रगटले अमित. ते पाहुनी अवघयात सुग्रीवा तुकाविती. परस्परे धन्य धन्य वधोनी हृदय करीती मान. गदगदोनी हास्यावचन एकामेका बोलिती. वीरभद्र म्हणे सकळ मही वीर जिंकिले भद्र युद्धे प्रवाही. परी मच्छिंद्रा तुझ समान ये देही देखिला नाही कोणीच. मच्छिंद्र म्हणे वरदहस्त पुढे पहा भद्र जात. एरी म्हणे अविनाशवंत गुरु आहे माझा की. वीरभद्र तू कोणी मान म्हणे गुरु तुझा आहे प्राज्ञ. आणि तूही अससी धन्य प्राज्ञिकवंत सद्यशा. ऐसे देवाश्रयुक्त प्रयुक्त दानवर करुणी सकळ शांत. अदृश्यपणी स्वस्तनात जाऊनिया पोचले. यावरी वीरभद्र ब्रह्माश्र पेरिता झाला अति पवित्र. ते पाहुनिया वरद पात्र विद्राश्र पेरितसे. ते प्रगटता चतुर्भुज मूर्ती विधी लागे चरणाप्रती. यावरी कार्तिकाश्र भद्र जाती सोडिता झाला तक्षणी. ते पाहुनिया दत्तवर पाणी श्रीअश्र सोडित गगनी. ते बोलता लावण्य खाणी स्वामी लागे विहिताती. तेने करुणी कार्तिकाश्र तक्षणी जाहले शांत. यावरी भद्र तो कालाश्र पेरिता झाला तक्षणी. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ माया प्रलयी पेरिले अश्र. तेथे कालभक्षुनी पवित्र पंचतत्व कवळीतसे. ते पाहुनी सकळ देव करीते झाले मच्छिंद्रस्तव. म्हणती महाराजा युगभाव सकळ नाश पाविले की. म्हणती महाराजा कलिभाग पुढे आहे अनंत युग. तो आजी तुम्ही सकळ याग विनाशरूपी पाहता की. तरी आता कृपा करून माया प्रलय घ्यावरून. मग देववाणी श्रवणी ऐकून वासनी कश्र पेरितसे. तेने माया प्रलय हरला माया उत्पत्ती प्रयोग राहिला. मग सकळ विमाने उतरुनी महिला देव नमिते मच्छिंद्रा. ब्रह्म विष्णू आणि रुद्र सौने केला शांत मच्छिंद्र. मग सानिध्य बोलवून वीरभद्र करी करोपिती. म्हणती कवी नारायण मच्छिंद्रनाथ तरी आपण वाढावी सदैव प्रीत. ऐसे वीरभद्रा ते सांगून समस्त प्रेमे प्रीती वाढविती. यावरी बोले भद्र प्रसन्न होऊन की मच्छिंद्राची कामना कोण. ती मीच पूर्ण करीन वरद चित्ते करुनिया. धन्य आहे मच्छिंद्रनाथ युद्धी कुशल प्रतापवंत. धन्य श्री गुरु मिळाला त्या ते प्रतापवंत आगळा तो. मज समान युद्ध नेमी पातलो यासी युद्धभूमी. परी न देखो युद्ध संगमी मच्छिंद्रा समान पुरुषार्थ. म्या पूर्वी रावण बळी भांडून सुखे देववीर रणी आणून. किन्नर गंधर्व थकीत जान नाही पुढे ठेले मम युद्धी. कल्पांत भैरव माते नाम देते झाले सुरासुर उत्तम. माझे जिंकावया युद्ध कर्म मिळाला नाही कोणीच. परी आजी खातिरी कृत्य केले असे मच्छिंद्रनाथ. मग करी कवळूनी हृदयाते धरिता झाला सप्रेम. म्हणे महाराजा योगद्रुमा वेदक कामना असेल तुम्हा. तरी ती सांगूनी रुद्रोत्तमा वरद सुखा पहुडवी. एरी म्हणे बा महाराजा
एक अर्थ तू करुणी माझा, परी त्या ते फळ देऊनी ओजा लोकापकारी मिरवावे. जैसे एक वायूचे अधीन यथार्थ, वर्षकाळी मेघ वर्ष जलाते, तेने तृष्ट होय तीक्षित चराचर अवघेही. तन्याये कामना चित्ती, विकार सांडीवरली माती, तरी कार्यगंधाच्या वैसोनी अर्थी लोकोपकारी मिरवावी. तरी तो अर्थ म्हणाल कोण, महाराजा करा श्रवण, म्या कामनी वरिला विद्या काम सागर विद्या महाराजा. तरी त्या मंत्र बोला समान, आपण वही वाटा ये देही धर्म, फिरे जाऊनी जगाचा काम मंत्रापाठी पुरवावा. एवं वर ओपोनी माते, लोट लोटवा कृपा सरिते, मग अवश्य म्हणे मचिंद्राते कार्य सहसा करीन मी. ऐसे बोलुनी वरदयुक्ती, करतळा देत प्रसन्न चित्ती, या परी सकळ देव बोलती प्रसन्न होनी तया ते. म्हणती वीरभद्र दिदलावर, तया साह्य असो आम्ही समग्र, मंत्र कोटी कार्य थोर आम्ही करू सहसाही. ऐसे बोलुनी वरदयुक्ती, मग मच्छिंद्र म्हणे नमस्कार सर्वापती, रुद्र ब्रह्मा चक्रवर्ती भावे करुणी नमियेला. विष्णुपदी ओ पितामौळी, तोही त्या ते कृपे न्याहाळी, परम प्रेमे हृदय कमळी, धरिता झाला स्नेहाळ तो. म्हणे वत्सा पूर्ण कोटी, जेथे पडिता जीव संकटी, माझे स्मरण करिता ओटी, दृश्य होईल त्या ठाई. दृश्य होता संकटाशी, निवारण मी निश्चयसी, मग चक्र देऊनी त्यासे तृष्ट मानसी केला तो. या परी नंदीश उमानाथ, तोही प्रसन्न होनी त्या ते, प्रेमे कवळुनी हृदयाते त्रिशूळाश्र ओपितसे. या परी नाभितनया नमिता, तोही वदे प्रसन्न चित्ता, शापा दर्पी सविता सांगू जेले तयासी. जे वाणिजे निगे अक्षर, ते होय साचोकार, शुभाशुभ कर्मावर फळ पावती गोमटी. ऐसे वधूनी विधिराज, तृष्ट केला तपोभुज, या परी शक्र नमोज, तोही वर ओपितसे. वज्र वज्रास्त्र का पूर्ण, त्या ते दितले कृपा करून, मग अश्रमंत्र सांगून वज्रहस्त ओपिला. या वरी नमिता देव कुबेर, तोही प्रसन्न होऊन उद्गार, सिद्धिमंत्र देऊनी समग्र दासी केल्या तयाच्या. या वरी वरून भावी नमिता, तोही प्रसन्न होऊन चित्ता, अपाश्रमंत्र भोगता केला असे त्वरीने. या मंत्राचा होता पाठ, आपोआप धरेत नीर उठे, सकळ सरिता लोटुनी लोट दिशे दिशे मिरवती. या परी नमिता द्विमूर्धनी, तोही अल्लादे चित्त कामनी, वर दिदला मंत्र अग्नी स्मरण होता प्रगटावे. या परी नमिता देव अश्विनी, तोही देत मंत्र मोहिनी, असो सर्व देवी वरद पाणी एकैकानी ओपिल्या. मग आपुलाले आसन योजून, सिद्ध करीती झाले गमन, यावरी मच्छिंद्र कर जोडून विनवितसे सकळिका. म्हणे महाराजा स्वर्गवासी, माते कामना वेदली जीवासी, की मन कर्णिका स्नान मानवासी आदर चित्ती वाटतसे. तरी माते करावया स्नान, न्याल जरी कृपे करून, तरी देऊनिया कामना पूर्ण करीन आपली महाराजा. ऐसा एकुणी वचनयुक्ती, सकळ प्रसन्न झाले चित्ती, मग स्वये विमाने वाहुनी श्रीपती घेऊन या चालिला. विमान याने आपुले बहुत, त्वरे पातले वैकुंठनाथ, मग आपले आसनी मच्छिंद्रनाथ देऊन या बैसविला. आसनी शयनी भोजनी, एकत्रपणी वर्ते चक्रपाणी, सकळ देव पातले स्वस्थानी, मच्छिंद्रनाथ वैकुंठी राहिला. मग नित्य मन कर्णिकेचे स्नान, मच्छिंद्रनाथ येत करून, यावरी पूर्ण समाधी करण भावैसे वाटतसे. मग विष्णुसी म्हणे मच्छिंद्रनाथ, मेरू पठार दाविजे माते, म्या समाधी घेतली पूर्वजन्मात, तया गोचर करावे. अवश्य म्हणून नारायण, मेरू पठारी केले गमन, मग दाही समाधी दृष्टी पाहून संतुष्ट झाला मानसी. नवनारायणाचा समाधी नव, 10वी समाधी वासुदेव, ऐसा पाहुणी मनोमन पुनयेती वैकुंठी. असो एक सत्वत्सर वैकुंठनाथ, ठेविता झाला प्रीतिवंत, मग पाचारुनी उमाकांत नेता झाला कैलासी. तेथेही एक संवत्सर पर्यंत,
राहता झाला मच्छिंद्रनाथ, स्थिती वृत्ती स्नेह बहुत वाढविले शिवाचे. यावरी कोणी एके दिवशी, इंद्र येऊनी कैलासासी, भावे नमुनी महादेवासी मच्छिंद्रनाथाने तसे. यावरी 3 मास अमरावती, राहता झाला योगपती, तेथेही अत्य वाढवूनी प्रीती निरोपाते मागितसे. तो विधीने नारद पाठवून, नेले सत्यलोका कारण, तेथेही षण्मास राहून विधिराज तोपविला. या परी सकळ देव येऊनी तेथ, येऊनी जाती मच्छिंद्रनाथ, एक एक दिन करुणी तीर्थ सकळ देवासी तोषविले. सुरंगन गंधर्व किन्नर यक्ष, पितृगणादी यर्मनादक्ष, सकळ करुणी प्रीतीने प्रत्यक्ष तुझी एक मिरविला. असो 7 वर्षपर्यंत, स्वर्गी राहिला मच्छिंद्रनाथ, सकळाचा गौरव घेऊनी अतीत पुसुनिया निगतसे. मग सकळ निघोनी स्वर्गवासी, बोलविती मच्छिंद्रासी, विमान वाहुनी मृत्युलोकासी आणुनिया घातले. असो देव गेले स्वस्थानासी, एरीकडे मच्छिंद्र पृथ्वीसी, पुन चालिल्या तीर्थटनासी करावया अत्यादरे. भ्रमण करिता शुद्ध महिसी, जाता झाला के काडदेशी, ते परमस्थान पश्चिमे देशी वज्रवन पाहिले. तवत्या ठाई वज्र भगवती, महादैवत प्रताप शक्ती, भाव नमोनी अंबिका मूर्ती तीर्थस्नान करीतसे. तेथे 360 कुंडे असती, परमोष्णोदके भरली असती, ते पाहुनी परमचित्ती आश्चर्याते मानितसे. आश्चर्य मनात योजनी करीत, की उष्णोदके कुंडे भरीत, तरीत याची राहणी पुसुनी कोणास आपणकडे निर्मोवी. निर्मोनी ये परी सर्वाहून, परमांगळे उष्णोदके जीवन, मग सकळ तीर्थात करुणी स्नान भगवती ठाई पातला. पाचारोनी तीर्थाच्या पूजऱ्यासी, वृत्तांत पुसीला उष्णोदकासी, विचारिता सांगे त्यासी उष्णोदका कारण ते. म्हणे पूर्वी वशिष्ठ यज्ञ केला, तेव्हा सकळ देव पातले स्नानाला, त्यांनी निर्मोनी उष्णोदकाला कुंडे केले आपल्याली. उष्णोदकी स्नान करिता तत्कालिक, निर्मिते झाले सकळीक, आपले नामे अलौकिक कुंडा लागी ठेविले. 12 वरुषे 12 दिवस, समस्त राहिले त्या ठायास, यज्ञ पावली अपूर्णतास, सकळ गेले स्वस्थाना. ती कुंडे अद्यापपर्यंत स्नानोस्थानी आहेत, ऐसे कोणी मच्छिंद्रनाथ म्हणे योजिले करावे. मग सरस्वती सरिता पात्री, ची उंचवट जागा तया क्षेत्री, पाहुनी वाटिका पवित्र नेत्री, वरून मंत्र जल्पतसे. अपाश्य मंत्र उच्चार पूर्ण, होताची प्रविष्ट झाले जीवन, भोगवतीचे उदक काढून अग्निमंत्र जल्पतसे. अग्निमंत्र उच्चार होता, प्रवाही लागला हुताशन तत्वता, तेने करुणी हुताशन मंत्र तप्ता, पावती झाली ते समयी. शिव वरद करी त्रिशूळ हाती, तो बुडाकडून टाकीला मई माथी, तेने करुणी जीवन तप्त कुंडाप्रती महिलागी विराजले. भोगावतीचे उत्तम उदक, प्रगट होता लौकिक, आपण स्नान करुणी सुचिक, करी भगवती माते ते. भोगावतीचे उत्तम जीवन, अंबिके प्रती होता स्नान, मग मच्छिंद्रा प्रत्यक्ष होऊन बोलती झाली सम्यक. मने जीवलगा मच्छिंद्रनाथा, धन्य तू प्रतापवंत, भोगवती जीवनाते माते, स्नान घातले योगेंद्रा. तरी येथे 1 मास, वस्तीस वसावे सावकाश, मग बोलवीन स्वतचित्तास, तुझ लागी पुढारा. अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ, राहता झाला मास तेथ, मग रुचल्या अर्थी बोले देवी ते, बोलूनी काळ कमी तसे. यावरी कोणी एके दिवशी, मच्छिंद्र म्हणे अंबिकेसी, वज्राबाई नाम तुझसी, काय म्हणून सांगा हे. माता म्हणे तपोधना, वरिष्ठ करीती झाला हवना, ते शक्र पातला असताना वया लागी महाराजा. तव सभास्थानी सकळ ऋषी, बैसले होते महातपासी, तो इंद्रिय पातला देव कटकेसी, सभास्थानी बैसावया. सभेत येता सचिनाथ, उत्सापन दिदले नाही त्याते, म्हणून शोभे अमरनाथ, वज्र लागी पेरितसे. ते पाहुनिया दादशरथी राम, शक्तिमंत्रे दर्भ मंत्रून,
सोडिता झाला वज्राकारण बहुतातडी लगबगे. मग त्या दंभी मंत्रयुक्ती मी प्रगट झाले मही भगवती. वज्र गिळुनी उदर आहुती करीती झाली ते समयी. या वरी शक्रे राम तो बोलून पूर्ण केला समाधान. मग श्रीरामाचे स्तवन करून वज्र पुन्हा मागितले. तो प्रसन्न होनी चित्ती वज्र दिदले मागुती. मग सकळ ऋषी देवी मजप्रती नावैसे स्थापिले. यज्ञ झाला समाप्ती सकळ गेले स्नानाप्रती. परी श्रीरामे देऊन ते क्षिती माते स्थापिले अद्यापि. ती भोगवती येथे श्रेष्ठ माझी केली प्राणप्रतिष्ठा. ते भोगावतीचे उदयक श्रेष्ठा मिळाले होते मजलागी. किंवा आता तुझ्या हाती स्नाना पावली भोगावती. परी रामाहुनी कृपामूर्ती तुवा अधिक केले बा. रामे ज्ञानिले शीतोदके तुवा नानिले उष्णोदके. आणि अखंडित पुण्य श्लोके भोगावती दिदली त्वा. असो ऐसी संवादयुक्ती झाल्या अंती त्या उभयती. या परिमासाची झाली भरती नाथ पुसोनी निघाला. उत्तर देशी करिता गमन अयोध्ये जाता तपोधन. द्वारावरती तीर्थ करून अयोध्येसी पातला. ती कथा बहु सुरस होईल ती स्वीकारा पुढील अध्यायास. धुंडी सूत नरहरी वंश मालुसंगे गुरुकृपे. स्वस्ती श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमियागार. सदा परिसोत भाविक चतुर सप्तमध्यायी गोडहा. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार सप्तमध्याय समाप्त.